नमस्कार मंडळी, जय आगरी बॉईज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोळंबी रस्सा। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे चिरलेला कांदा, लसूण, कोळंबी, कढीपत्ता आणि टोमॅटो। तर आपण यात तेल आणि तेलामध्ये टाकूयात जिरं झाल्यानंतर टाकूयात कढीपत्ता आणि लसूण। तर हे छान मिक्स करून घेऊयात। आता यात आपण टाकूयात कांदा मस्त लालसर होईपर्यंत शिजवायचा आहे। कांदा शिजवून झाल्यानंतर आपण ह्यात टाकणार आहोत टोमॅटो। कांदा टोमॅटो मिक्स करून शिजवून देऊ। शिजवल्यानंतर आपण यात मसाले घालू। तर आता इथे कांदा टोमॅटो शिजलेले आहे, त्यात आपण टाकूयात मसाला, हळद आणि तरीचा मसाला। तरीचा मसाला हा 1 चम्मच, मसाला 3.5 चम्मच आणि हळद मसाला हा आगरी कोळी मसाला आहे। तर मसाले असे छान प्रकारे शिजवून घेऊया आणि मग त्यात आपण घालूयात बटाटा आणि कोळंबी आणि मिक्स करून घेऊ आणि मग हे लगेच आपण वाफेवरती ठेवूयात। तर आता आपण हे घेतलेलं आहे वाफेवर ठेवायला। एक वाफ झाल्यानंतर तेच पाणी टोपामध्ये रश्श्यासाठी टाकायचं आहे आणि घाटा मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यात टाकणार आहोत मीठ। तर मीठ टाकून झाल्यानंतर आपण यात टाकूयात वाटण। तुम्हाला एक टीप द्यायची आहे की जर रस्सा तुमचा पाण्यासारखा वाटत असेल तर आपण त्यात तांदळाचं पीठ घालून मिक्स करायचं, तर जेणेकरून आपला रस्सा हा जाड राहील, पाण्यासारखा राहणार नाही। आपलं वाटण तर घालून झालेलं आहे। तर आता हे छान मिक्स करूया आणि मग यात घालूयात कोथिंबिरीचा फ्लेवर हा खूप छान येतो, त्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर ही घातलीच पाहिजे। तुम्हाला एक सांगायचं आहे, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण डिश सजवूयात। तर अशा प्रकारे तयार आहे आपला झणझणीत कोळंबी रस्सा। डिश आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच नेक्स्ट डिश काय बनवायची ते सुद्धा सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।